सिलिगुडी येथे बोलताना ममता बॅनर्जी यांनी स्पेशल इंटेन्सिव्ह रिजनवर अक्षरशः आगपाखड केलेली आहे. ते असं म्हणतात की ही केंद्र सरकारची सुपर इमर्जन्सी आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही मला तुरुंगात टाका, तुम्ही माझा गळा चिरा, परंतु मतदार यादीमधून तुम्हाला एकही मतदाराचं नाव मी वगळू देणार नाहीये. आता ममता बॅनर्जी ज्या संतापाने म्हणतायत त्यांची जी चडफड आहे ती बघितल्यावर आपल्या हे लक्षात येऊ शकेल की स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ही जी मोहीम आहे ती रोखणं ममता बॅनर्जी यांच्या अधिकार कक्षेच्या पलीकडचं आहे. ते त्यांच्या हाती नाहीये आणि त्याच्यामुळे किमान बोलून तरी आपला हा संताप व्यक्त करण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जी यांच्याकडून होतोय. 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये सुरू होणारी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ही जी मोहीम आहे ती निवडणूक आयोगाने तात्काळ थांबवावी अशा प्रकारची मागणी ममता बॅनर्जी यांनी केलेली आहे. ममता बॅनर्जी यांना असं वाटतंय की बांगलादेशींच्या मतपेढीला कोणत्याही परिस्थितीमध्ये धक्का लागला नाही पाहिजे, कारण ती त्यांची हक्काची मतपेढी आहे. बरं, ममतांना जे वाटतं ते फक्त ममतांना वाटत नाहीये, ते काँग्रेसला वाटतंय, ते द्रमुकला वाटतंय, ते केरळातल्या कम्युनिस्ट पक्षांना सुद्धा वाटतंय. केरळातल्या अशासाठी म्हटलं की कम्युनिस्ट पक्ष आता फक्त केरळापुरता मर्यादित आहे. हे सगळे प्रयत्न करतायत की मतदार यादीमध्ये ज्या बांगलादेशींनी घुसखोरी केलेली आहे ती घुसखोरी कायम राहावी आणि ही जी मतपेढी आहे ती भविष्यात आपल्याच पदरात पडत राहावी. म्हणून या पक्षांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा धाव घेतलेली आहे, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीमध्ये हा विषय येत नाहीये. मतदार यादीमध्ये सातत्याने सुधारणा करत राहणं हा घटनेने निवडणूक आयोगाला दिलेला अधिकार आहे आणि जसं सर्वोच्च न्यायालय हा घटनेच्या 4 स्तंभापैकी एक महत्त्वाचा स्तंभ आहे, तसं निवडणूक आयोग सुद्धा या 4 स्तंभापैकी महत्त्वाचा असलेला एक स्तंभ आहे.